नमस्कार, मी आज तुम्हाला ही काळ्या तिळाची चटणी बनवून दाखवणार आहे। हे बघा, एक वाटी काळे तीळ घेतलेत। ते ह्याप्रमाणे असतात, लांबट असतात असे, आणि त्याला खुरासणी सुद्धा बोलतायत। आणि त्याच्या जोडला एक चमचा मी मिरची पावडर घेतली आहे, नुसती मिरची पावडर वाटून घेतलेली, कारण मी ती वाटूनच ठेवते। आणि 18-19 ह्या लसूण पाकळ्या घेतल्यात मोठ्या मोठ्या, काही काही ना बघा मी अशी साल सुद्धा ठेवलेली आहे। आणि जाडं मीठ घेतले। आता आपण ही खुरसणी भाजून घेऊया, काळे तीळ भाजून घेऊ। गॅस मी मध्यम ठेवलेला आहे। आता हे भाजून घेऊ। असे खाऊन बघायचे, कुरकुरीत झाले ना गॅस बंद करायचं, कारण ते समजत नाही किती भाजलेत काय। थोडे तडतडायला लागले का असे भाजले असे समजायचे आपण। आता आपण गॅस बंद करूया। हे चांगले भाजले आहेत। आता जरा थंड होऊन द्यायचे। हे बघा, छान असे थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत, कारण का आपण काही लोक खलबत्त्याने कुटतायत, काही ती उखळी बोलतात। उखळ आणि मुसळ ते लाकडाचं असतंय, पण आपल्याकडे आता ते नाहीये, माझ्याकडे खलबत्ता पण नाहीये, म्हणून मी मिक्सरनीच घेते करायला। आता हे काळे तीळ घेतले, त्याच्यात हे लसूण घालून घेऊ। लगेच मीठ घालून घेऊ चवीपुरतं। आपल्याला चवीपुरतंच मीठ घ्यायचं, कारण खारट होता कामा नये, जाडा मीठ येतो। आणि मसाला नंतर घालूया आपण, अगोदर हे वाटून घेते पहिला। हे बघा, आता वाटून घेऊ। हे बघा, आता आपण याच्यामध्ये मसाला घालू। मी मिक्सरचं भांडं आता दुसरं घेतलं, कारण त्याच्यात बसत नाहीये। हे बघा, एक चमचा, हाच चमच्याचा माप घेतलेला आहे। तिखट मिरची, काही लोक ना सुकी मिरची घालतात लगेच त्याच्यात डायरेक्ट। मी मिरचीची पावडर बनवून ठेवले, तीच घालते। आता हे पर आपण वाटायला घेऊया। हे बघा, आता याप्रमाणे अशी चटणी वाटून घ्यायची। इतका छान सुगंध येतो ना, आणि केव्हाही आपण खाऊ शकतो। आता पावसाळा आला तर पूर्ण आपण चटण्या बनवूनच ठेवतोय। ही बघा, आता आपली चटणी काळ्या तिळाची खाण्यासाठी तयार आहे। ही चटणी आपण चपाती बरोबर खाऊ शकतो, भाकरी बरोबरही खाऊ शकतो। खूप चवीला छान, आणि भाजी ती कोणत्याही भाजीत आपण वापरू शकतो। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, आणि बनवून बघा। कमेंट्समध्येच तुम्ही मला सांगा कशी झाली आहे, कशी होते, बनवून बघा। धन्यवाद।